नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरामध्ये तरुणाच्या हत्येमुळे शहर हादरले आहे। बहिणीला मेसेज का करतोस असा जाब विचारणारा अरमान शौकत अली वय 17 वर्ष राहणार कमसरी बाजार याच्यावर काही तरुणांनी चाकूने वार केल्याची घटना घडली। यात मध्यस्थी करणाऱ्या मोहित दीपक दहाड वय 17 वर्ष उजव्या हातावर आणि यश नरेश गजभिये वय 19 वर्ष याच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले आहे। या प्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नवीन कामठी पोलिसांनी दिली। नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास मच्छी पूल कादर झेंडा परिसरातील 8 ते 10 अज्ञात तरुणांनी अरमान त्याच्या मित्रांना फोन करून ड्रॅगन पॅलेस परिसरात बोलावले। तेथे पोहोचताच माझ्या बहिणीला चुकीचे मेसेज का केले या कारणावरून वाद सुरू झाला। वाद चिघळताच आरोपींनी सोबत आणलेल्या लोखंडी धारदार चाकूंनी अरमानवर, पोटावर, डोक्यावर सपासप वार केले। तो खाली कोसळताच मदतीला धावलेल्या मोहित दहाडच्या पाठीवर, पोटावर वार करण्यात आले, तर यश गजभियेच्या गळ्यावर चाकूने वार करून आरोपी पसार झाले। जखमी तिघांना तातडीने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। डॉक्टरांनी तपासणीअंती अरमान शौकत अली यास मृत घोषित केले। गंभीर जखमी मोहित दहाड यास पुढील उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। यश गजभियेवर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मृतकाचे शेकडो नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे तसेच जुनी कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। जखमी यश गजभिये याच्याकडून प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। बातमी लिहीपर्यंत नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली आहे। होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हत्याकांडामुळे कामठी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे।